गाईस पिल्ली बघा आपली किती सारी फुटल्यात हे बघा. हा एक आहे, हा एक फुटतोय, या साईडला बघा खूप सारी फुटलीत. तर ब्लॅक कलर बघा अजून अंडी फुटतायत मस्त पैकी. गाईस बघा आपला एक पिला मेला. तो कसा मेला माहिती आहे का, ती आपली मशीन असते मशीन, तो मशीनचा थोडंसं खालती गेलता, मग ते जाऊन मेला. आता त्याला आपण काय करू शकत, त्याच्या नशिबात ते होता काय माहिती. तो बिचारा म्हणजे असं मस्त पिल्ला होता. हा बघा खालती वाईट होता. ठीक आहे चला आता खायला फेकून देऊ आपण, फेकून नाही कुठेतरी पुरू याला. बाकी तर आपले पिल्ले एकदम सगळे बरोबर आहेत, एकच मेला आहे. तर आता ह्याला कुठेतरी पुरू आपण झाडाखाली. असं आता झाली संध्याकाळ आणि आता आपले मेजॉरिटी पिल्ली फुटलेत. आता जी फुटलेत ना ती सगळी बाहेर काढू, जी तयार झालीत ती बाहेर काढण्याची, ती सगळी बाहेर काढून घेऊ आता. त्याची तर हे बघा आपली सगळी पिल्ली कशी आहेत बघा मस्तपैकी एकदम सगळी. आता जी एकदम तयार झालीत ना अशी पिसं फुटल्यात ती अशी ही आहेत ना, ही नाही काढायची आपण, जिथं झाली ती काढून घेऊ आपण. जायचं आपल्याला कलर बघ कसलंच भारी आहे. वाव बघ कसलंच ग्रे भारी एकदम. जसं ही बघ आपण अशी आपली पिल्ली काढली, ही 22 पिल्ली आहेत आणि आतमध्ये अजून आहेत. त्यांची पिसं नाही फुटली म्हणून त्यांनी काढली नाही अजून. गाईस तुम्ही आपल्या पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपले सगळे पिल्ले निघलेत आणि हे बघा हे आहेत आपले पिल्ले सगळे. तर आता ह्यानं आपण आधी गुलाचं पाणी पाजू आणि नंतर मग आपण ह्याच्यात टाकू, ह्याच्यात नंतर मग ते छोटे पिल्ले पण 1-2 दिवसात मिक्स करून टाकू त्यांना आपण सगळ्यांच्यात. हे बघा असं एक पिल्लं घ्यायचं, असं पिल्लं घ्यायचं, हे बघा असं घ्यायचं, असं पाणी पाजायचं. गाईस आता हे बघा आपण असं केलं यांच्यात ठेवलं. आता बघा हा वाला बल चालू करू आपण. पिल्ले कसे बसलेत. आता अजून 7, 8, 9, 10 अशी पिल्ली अजून बाकी आहेत अंड्यातून. त्याही पण अंड्याला टोची मारलं ते पण निघून जाते. आणि बघा माझा हात सुजलाय बघा किती, हा बघा दिसतोय हा सुजलाय, म्हणून मला आता एकच हात काम करतो माझा. आणि आपली आधीची पिल्ली बघा किती हुशार झालेत, ही बघा किती हुशार आहेत बघा. बॉयलर पण मस्तपैकी आता खातात फिरतात मस्तपैकी. आता ह्यानं पण त्यांच्यात जोड थोडंसं 1-2 दिवस झाले ना, हे पण हुशार झाले ना, का मग त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवू आपण मस्तपैकी.